सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील विविध प्रशासकीय आणि विकास कामांबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली। आषाढी वारीच्या पूर्वतयारी संदर्भातील आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले। सोलापूर शहरातील सरकारी जागांवरील अतिक्रमणांबाबत प्रशासनाला कडक निर्देश देण्यात आल्याचे सांगताना नई जिंदगी असो वा जुनी जिंदगी, सरकारी जागेवरील अतिक्रमणे हटवलीच जातील असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आणि कोणताही भेदभाव न करता ही कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। आगामी आषाढी एकादशी वारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी भीमा नदीत पाणी सोडण्याबाबत सरकारने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले। यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विशेष मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली। आषाढी वारीच्या अनुषंगानं वारीच्या तयारी संदर्भात आणि ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टीच्या संदर्भात आज बैठक झाली। खास करून पाठीमागच्या वर्षी प्रशासन, शासन आणि संबंधित सगळ्या यंत्रणांनी मिळून प्रचंड मेहनत घेतली आणि पाठीमागच्या वर्षी वारी यशस्वी केली की ज्या वारीचं कौतुक अखंड राज्यामध्ये वारकऱ्यांनी केलं, सामान्यातल्या सामान्य वारकऱ्यांनी ज्या वारीचं कौतुक केलं अशी वारी मागच्या वर्षी पार पाडली। ती वारी करत असताना त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काही कमी होत्या, अजूनही त्यामध्ये आणखीन सुधारण्याची काही आवश्यकता होती। या सगळ्या गोष्टीवर विचार केला आणि वारकऱ्यांना सर्वोत्तम सेवा कशी देता येईल या संदर्भातलं नियोजन या निमित्तानं केलं। ज्या ज्या गोष्टी मागच्या वर्षी केलेल्या होत्या, खास करून VIP दर्शन बंद करणं, त्याचा परिणाम म्हणून भक्तांना दर्शन घेत असताना 12 तास रांगेत थांबायला लागत होतं। त्या रांगा 3 तासात दर्शन आता 3-3.5 तासात दर्शन होईल अशी व्यवस्था उभी केली। खास करून सगळ्या रस्त्यांची कामं असतील, वाळवंट आपल्याला माहिती आहे की खूप श्रद्धा वारकऱ्यांची वाळवंटावर आहे, परंतु त्या ठिकाणी असणारी अस्वच्छता पाठीमागच्या वर्षीपासून आपण खूप कमी केली। पाठीमागच्या वर्षी बहुतांश अतिक्रमण आपण काढली, याही वर्षी काही थोडंफार अतिक्रमण आहे ते आपण काढून त्या ठिकाणी स्वच्छ आणि सुंदर वाळवंट, ज्यामध्ये भाविकांना वारकऱ्यांना भजन करता येईल, भक्तिभावानं पूजापाठ करता येईल अशा पद्धतीचं वाळवंट तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पालखी तळावरच्या ज्या ज्या पायाभूत सुविधा होत्या त्या पायाभूत सुविधा देण्यात संदर्भातली भूमिका घेतलेली आहे। काही ठिकाणी आपण तात्पुरत्या व्यवस्था उभ्या करत होतो, आता त्या स्थायी स्वरूपाच्या व्यवस्था करून प्रत्येक वर्षी ज्या गोष्टीवर खर्च होतो तोही कसा कमी करता येईल या संदर्भात नियोजन केलेलं आहे। मंदिरामध्ये दर्शनाच्या वेळी गडबड होऊ नये, कुठं अडचण येऊ नये म्हणून त्याही व्यवस्था आपण या निमित्तानं करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत। AIच्या माध्यमातून, CCTVच्या माध्यमातून गर्दीवर कंट्रोल करण्यासाठी ज्या आवश्यक उपाययोजना आहेत त्याही उपाययोजना संदर्भात चर्चा झाली। नामदेव पायरीच्या जवळ सातत्यानं प्रचंड मोठी गर्दी व्हायची, तिथला रोड मागच्या वर्षी वन वे केला आणि त्याचा खूप मोठा फायदा झाला। चालू वर्षी तो रोड आपण वन वे करून वारकऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी गर्दी होऊ नये, चेंगराचेंगरी होऊ नये याची काळजी आपण घेतोय। वारीला येणारं प्रत्येक वाहन आपण बघितलं की 12 तास, 14 तास, 15 तास अडकून पडायचं। पाठीमागच्या वर्षी पोलीस प्रशासनानं खूप चांगलं काम केलं, नियोजनही आमच्याकडून खूप उत्तम झालं। त्याचा परिणाम असा झाला की 12 तास बाहेर पडायला वाहनाला लागणारं वाहन 3 तासात बाहेर पडत होतं। यावर्षी याच्याहीपेक्षा कमी वेळेत वाहन कसं बाहेर पडेल आणि गर्दीवर कंट्रोल कसं करता येईल याचाही विचार केला। पहिलं तर सरकारी जागेवर अतिक्रमण करायचं, बेकायदेशीरपणे राहायला जायचं, पुन्हा व्यवस्थेला चॅलेंज करायचं आणि अशा पद्धतीचं वर्तन करायचं हे शोभत नाही। आपण शासकीय जागेवर अतिक्रमण केलं याच्यावर शिक्कामोर्तब करताय आपण। शेवटी देशामध्ये कायदा आहे, कायद्यापेक्षा कोणीच मोठा नाही, नवी जिंदगीवाला नाही आणि जुन्या जिंदगीवालाही नाही। त्यामुळं कुठल्याही जिंदगीवाला देशाच्या कायद्यापेक्षा मोठा नाही। त्यामुळं कायद्याची अंमलबजावणी करत असताना कुणी आडवा आला तरीसुद्धा कायद्याची अंमलबजावणी होईल आणि
जे कायदेशीर आहे ते काम होईल. विमानतळाला धरून प्रश्न आहे. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात यावं यासाठी एकच प्रश्न नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात यावं यासाठी खासदार म्हात्रे जे आहेत ते विधान भवनावरती मोर्चा काढणार आहेत. आता म्हात्रेंच्या मनात काय आहे हे मला कल्पना नाही आणि दिवा पाटलांचं नाव देण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सातत्यानं स्पष्ट केलेलं आहे. आता मी स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, त्यामुळं ते विमानतळाला कुठलं नाव द्यावं हे केंद्रीय पातळीवर ठरतं. माझी भूमिका आहे दिवा पाटलांचं नाव देण्याची आहे.